छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. ओलिया सामन्याकडे क्विक डिलिव्हरी. पहिला चेंडू ऑन लगेच्या नात्यामध्ये बीट झालाय. गुड बॉलिंग. गोलंदाज मतेला आपण नेहमीच पाहिलं ज्यावेळी मोडपडे स्पर्धामध्ये आपण पाहतोय गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करत असतो. आदेश मध्ये गोलंदाजी करत असताना चांगला सध्या इंटचचा गोलंदाज आहे. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करता कारबोल संघाच्या माध्यमातून धावसेकेल आकारणे. गुड बॉलिंग. 4 षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये पहिला चेंडू डॉट फेकलाय. कट केला चेंडूला पुढे सरकलाय. गली रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप देत असताना नितेशला आपण पाहतोय फलकावरती धाबा आल्या. त्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. एकच धाव फलकावरती. पालेश्वरी चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष दुसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करत असताना भरपूर वर्ष या स्पर्धेने मागच्या वर्षी जो यशाचा शिखर गाठला, जे या स्पर्धेच्या माध्यमातून डिसिप्लिनचे धडे गिरवले गेले आणि त्या प्रचंड आणि त्या यशाच्या कारणामुळे यावर्षी देखील पुन्हा सज्ज झाली ही स्पर्धा. दुसऱ्या वर्षामध्ये सायकलला फलंदाज मोरेश्वर पाटील आणि आकाश वारशी जोडी आपण पाहतोय. एका बाजूला पाहायला मिळतोय अथर्व कानपोली, ज्यांना आताच गावदी धरणा चषकामध्ये कालच द्वितीय क्रमांकाचा मानकट ठरला संघ, तोच संघ इन ऍक्शन मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला काकांचा संघ कट केला चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला फटका सजवला. पिबांचा सुंदर वापर. बॅकअप दिला जाईल मध्ये चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे आणि पंच आम्हाला सांगतील इट्स अ ब्युटिफुल शॉट. दॅट्स अ 4 रन्स. करते वल्लभ ग्रामपंचायतीचे सरपंच बोलाना शेठ पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत खुटारी गावचे उद्योजक गोमाशेठ मात्रे साहेब खुटारी यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आकाशने सुरुवात केली एकानं मोरेशने सुरुवात केली चौकारानं 5 धावा दापलकावरती. दमदार सुरा. व्हॉट अ शॉट. इनक्रेडिबल अमेझिंग शॉट. आणि पंचांचा इशारा येतोय दॅट्स अ 6. प्रभाकर तांडेल सातत्याने ऐकतोय. प्रकाश चौगुले यांचा आवाज आपण ऐकतोय. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी करत असताना लाईन लवकर पीक केली. चॅलीमध्ये कॉन्फिडन्स खूप चांगला पाहायला मिळाला. मोरेशच्या बॅटमध्ये अटॅकिंग फलंदाजी करत असताना पहिला चौकार पॉईंटला मारला. मात्र नंतर रिवर्सच्या मात्र त्याच क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मात्र थर्ड मॅन रिझन एक चांगला षटकार त्याने भिरकावून दिले. फलकावरती आकार वेगाने येतोय. आकाशने 2 चेंडूचा सामना केला. एकदा उभी केली मात्र मोरेश्वर थांबत नाही. त्याला माहिती आहे 4 षटकांचा सामना झटपट क्रिकेट आहे आणि पहिल्या पिबांचं फक्त एकच षटक आपल्या जवळ आहे. त्याचा खूप सुंदर वापर केला. चांगला युटिलाइज केलाय आणि मागच्या 2 चेंडूमध्ये मात्र अटॅकिंग फलंदाजी दाखवायचा फलकावरती वेगाने आकार आलाय. एकूण धावा कधी आपण पाहतो म्हणजे दोन्ही स्कोरर आम्हाला सांगतील 11 धावा बिनबास्ती. दमदार सुरुवात. स्वीप केल्या चेंडूला बॅकफुटला गेला. जागा बनवली शॉटसाठी अलॉंग द कार्पेट पुढे सरकलाय. फार वेगाने थोडंसं फंबल झालंय. रोहित पाटी चेंडू खाली आलाय फार वेगानं बॅकअप देत असताना मध्ये थोडंसं फंबल झालंय. ग्राउंड शॉट जेव्हा तुम्ही अलॉंग द कार्पेट खेळताना तेव्हा क्षेत्ररक्षणाने मात्र कसोटी असते, कारण कस लागतो. चेंडूवर येणं वाकणं उचलणं फेकणं रन गॅदर पिकअप अँड थ्रोमध्ये भरपूर वेळ जात असतो आणि त्याचा फायदा घेतला फलंदाजानं 2 धावा निर्माण केल्यात. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये अंगाला जमणारा हा गारगार वारा स्पर्श करतोय. 8:19 फायनल डिलिव्हरी ऑफ दिस पॉवर प्ले ओव्हर. स्ट्रॉंग अपील. मात्र पंचांकडे कोणती दाद नाहीये. षटकाची होते सांगता. पहिला चेंडू डॉट. शेवटचा डॉट. नंतर मात्र चौकार षटकार डबल धावसंख्या आली. षटकाची होते सांगता. 21 धावा दापलकावरती आमचे स्कोर आम्हाला सांगतील 13 धावा दापलकावरती. पालेश्वरी चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक संदीप सर. 11 खेळाडू क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आणि 11 आयोजक या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. प्रभाकर तांडेल, हेमराज म्हात्रे, दिलीप वास्कर, प्रशांत पवार, अजय मोरावकर, महेश पवार, जितेश म्हात्रे, शिवदास पवार, निलेश उलवेकर, विशाल उल्वेकर आणि अशोक उल्वेकर असे 11 आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून 11 खेळाडू स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघामध्ये आपण पाहतोय आणि 11 आयोजक आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम क्रमांक 1,50,000 ब्युटिफुल ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 75,000 ब्युटिफुल ट्रॉफी. तृतीय क्रमांक 50,000. चतुर्थ 5वे आणि 6वे मात्र 35,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये आज स्पर्धेचा मात्र दिवस क्रमांक आज स्पर्धेचा 4था आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य संदीप पाटील सर आम्हाला जॉईन झालेत. धरण्याची स्पर्धा रंगवली. मागचे 5 दिवसामध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये गोलंदाज सज्ज वेगवान चेतन पाटील. बॅटरमध्ये चांगलं एक्झिक्युशन. षटक पुढे सरकला. त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. फ्लायचा एक स्ट्रोक लॉंगा चेंडू बिरकावून दिलाय. दॅट्स अ माइटेड. दॅट्स अ 6.
आकाशच्या बॅटमध्ये पहिला षटकार. मोरेश्वर मात्र चांगली फटकेबाजी करून त्याची फलंदाजी आपण पाहिली. वेलकम टू ग्राउंड स्वागत केलंय. अजून एक मोठा फटका मात्र एज लागली, चेंडू मागे निघून जातो. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही फटकेबाजी किंवा मोठे फटके खेळू शकत नाही. याचं कारण आहे कारण जेव्हा तुम्हाला मोठे फटके येतात ना तेव्हा गोलंदाज तेवढ्याच वेगानं पेटून उडत असतो आणि तेवढ्याच लेंथ लाईनला बदल करत असतो. आणि चित्र आपण पाहिलं, पहिला चेंडू ओव्हरपिच होता, आता मध्ये शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकून त्यानं चेंडूला खाली ठेवलाय आणि मध्ये डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट डिलिव्हरी, धावा कधी धावा बदल नाहीये. एकूण धाव सगळे स्थिरावले. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा. राऊंड विकेट, बॅकअप द डिलिव्हरी, चेंडूला पिक केलंय फार लवकर. पिकअप शॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पलीकडं, यावेळी मध्ये लॉंगाच्या डोक्यावरनं अजून एक षटकार. या स्पर्धेसाठी राऊंड विकेट, स्ट्रेट डाऊन द फिल्डर जज करतोय. त्याच्या अबाक्यामध्ये नाहीये चेंडू. अजून एक दमदार षटकार. उवा बाई वा, लाजवाब बल्लेबाजी. आदेश मध्ये तिथे चेंडूला बॅकअप देऊ शकला नाहीये. धावा धावा आणि फक्त धावा मैदानावरती. अटॅकिंग फलंदाजीमध्ये आकाश पाटील आणि मोरेश्वर तुम्हाला पाहायला मिळतात. धावांचा मात्र वनवा पेटवलाय. जो धावांचा सुलसुलाट सुरू केलाय तो मात्र अनस्टॉपेबल फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 31 धावा. ऑन साइडला विरकावून दिलाय खेळाडू कक्षाकडं. फायनली चेंडू विरकावून दिलाय आणि या 4 धावांच्या वर धावसंख्येला वेगानं आकार देतो. 35 या धावसंख्येवरती. मध्ये आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार, 1 डॉट. फायनल डिलिव्हरी ऑफ द सेकंड ओव्हर. धावा धावा आणि फक्त धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. या षटकामध्ये 3 षटकार, 1 चौकार. वॉट अटॅकिंग बॅटिंग फ्रॉम मोरेश्वर. अँड आकाशच्या माध्यमातून टॉप एज द पुढे सरला विकेट कीपर बॅकअप देईल. यस यस टेकन. कृष्णा चेंडूखाली फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती. टीम संगीत सँडी असल्यानंतर आमच्या आवाजाची काळजी तेवढीच चांगली घेतात आणि तेवढे सुंदर वातावरण या डीजेच्या माध्यमातून ॲटमॉस्फिअर क्रिएट देखील करतात. ही त्यांची मी गणित शैली आहे. धावसंख्या धावा कधी 35 बी 1 बाद. यस महागुरु. तर इथे साहिल प्रभाकर शेठ तांडेल कॅप्टन मॅटर ग्रुप पालेबुद्रुक यांच्या वतीने लागोपाठ 2 षटकारांसाठी इथे देसाई क्रिकेट संघाच्या फलंदाजाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि गणेश उलवेकर रामदास भोईर यांच्या वतीने सुद्धा 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. ओ टू मचिंद्र पाटील सर. थँक्यू महागुरु. टेनिस विश्वातील जबरदस्त समालोचक. जेव्हा आम्हाला संदीप कॉमेंट्री म्हणजे माहिती नव्हतं तेव्हा महागुरूंना आपण ऐकायचो. त्यांचं समालोचन ऐकून आपण खूप काही शिकलो आणि सर्वात चांगले निवेदक म्हणून आज ते महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहेत असे आमचे महागुरू. स्वागत आहे तुमचं देखील. 35 धावा 1 बाद से त्यामध्ये पाहतोय बघा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. धावसंख्येला आळा घालण्यामध्ये यश लाभलंय आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं वेगानं आणि गोलंदाज येतोय तो वेगवान चलत होती. भन्नाट वेगाचा गोलंदाज रोहन पाटील येत असताना या एंडनं धावफलकाधी 35 धावा बाद झाले. फलंदाज तो आकाश पाटील. चांगली फलंदाजी केली आकाश. 3 षटकार 1 चौकार दाखवला. 7 चेंडू तब्बल त्यानं 23 धावा. कुठल्या अटॅकिंग बॅटिंग. यस काही तुम्हाला पंचांची चर्चा करत असताना कानपोली संघ आमची कानपोली गावचे आत्माराम इथे आगमन झाले. स्वागत आहे तुमचं देखील. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. चंद्रकांत मतेस लाईव्हच्या माध्यमात सामना पाहतात. माझे सरपंच आहेत कानपोलीचे, त्यांचं देखील स्वागत करूया आपण. सर्वांचं स्वागत करूया आपण. चांगली स्पर्धा, चांगले प्रेक्षक.
Edge and taken. No, miss. Edge and miss and 4 runs. Not a good cricket. Saukar. काल चांगली स्पर्धा पार पडली. गावदेवी चषक धरणा 48 संघांमध्ये 46 संघाला पराभूत करून हा संघ मात्र रनरअप ठरलाय. आज मध्ये चांगली कामगिरी होताना दिसत नाहीये. देसाई संघ काकांचा संघ फार चांगली कामगिरी होती मैदानावरती आणि धावांचा सुलसुलाट. धावा आणि फक्त धावामध्ये होती. 4 षटकांचा झटपट क्रिकेट. P1चा फक्त एकच षटक आणि P1च्या षटकात 13 धावा आल्यात. गोलंदाज थोडासा नाराज झालाय कारण तो त्याची गुणवत्ता दाखवतोय. ओव्हर द विकेट फटक्यामध्ये नजाकत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल जर तो पॉइंटला चेंडू पुढे सरकला फार वेगाने बॅकअप देईल. प्रीतम पाटील चेंडू मागे पोहोचला फार वेगानं. भन्नाट वेगानं पाठलाग केलाय आणि धावसंख्येला 1 नाकार येतो. एकूण धावसंख्या पुढे मूज होताना आमचे दोन्ही स्कोर आम्हाला सांगतील 40 धावा दाबालकावरती. या षटकामध्ये थोडंसं दिलासा आलाय कारण मागच्या षटकात धावा भरपूर कुठल्यात. 3 षटकार एक चौकार मागच्या षटकात पाहिला. नंतर जसा आकाश बाद झाला तसं मात्र धावसंख्येला ब्रेक लावला गोलंदाजच्या माध्यमातून. कानपुली संघाची ताकद आहे त्यांची गोलंदाजी. याच गोलंदाजच्या आधारे त्यांनी भरपूर स्पर्धा जिंकल्यात आतापर्यंत. सुधीरच्या नेतृत्वाखाली संघ नेहमीच आपण पाहत असतो. त्या संघाची एकच वैशिष्ट्य, त्या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अटॅकिंग गोलंदाजी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. प्रेक्षकांना नेहमीच भुरेल घालणारी ही गोलंदाजी आपण पाहत आलोय आणि तीच स्पर्धा आपण तोच संघाला आपण एन्जॉय करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिनिधी स्पर्धा वर्ष दुसरं पालेश्वरी चषक 2024 प्रेक्षकांना भुरेल घालणारी आणि प्रत्येकाच्या मनामध्ये राहणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. राउंड विकेट अटॅकिंग स्ट्रोक षटक जज करे. चेंडू ट्रॅव्हल देतो लॉंग आपला. वॉट ऑफ फिल्डिंग. नाही जमलं. एक्सलंट चेसिंग मात्र फील्ड करता आले चेंडूला सीमा पार. अजून एक चौकार. दोन षटकारांसाठी गणेश उलवेकर आणि रामदास भोईर देसाई क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीने 2 चौकारांसाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज. हिमांशू आलाय इनेट नंबर 3 वरती प्रमोट केलं त्याने काकांना. त्यांना चांगला फलंदाज इन टच मध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अटॅकिंग क्रिकेटसाठी ओळखणं अत्यंत आक्रमक आणि अत्यंत घातक फलंदाज डावकुरा. नेहमी मोठ्या फटक्यांसाठी ओळख आहे त्याची. तो बघायचंय आज काय कारणामागे मैदानावरती. धावा आल्यात आतापर्यंत. लवली शॉट स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू पुढे सरकला त्याच्या अव्वाक्यामध्ये झेल. यास फलंदाज बाद. आदेशमध्ये चेंडू खाली फलंदाज बाद. ज्या आदेशनं पहिले षटक फेकलं होतं 13 धावा दिल्या होत्या तोच आदेश चेंडू खाली. दुसरा धक्का इज वॉकिंग बॅक. या षटकामध्ये धावा आणि फक्त धावा. या षटकामध्ये विकेट आणि फक्त विकेटमध्ये प्लेट बदलते कारण आपण नेहमी क्रिकेटला बदलताना पाहिजे. संदीप सर आम्हाला जॉईन झाले स्वागत आहे तुमचं देखील. पहिली पूर्ण इनिंग त्याने केली कारण आम्ही पालीला आता जर स्पर्धा फार चांगली पार पडली. बुलेटची स्पर्धा भरपूर प्रेक्षक त्या स्पर्धेमध्ये होते त्यामुळे थोडासा आम्हाला उशीर झाला. आयोजकांची आम्ही माफी मागतोय. मध्ये संदीप सरांना संपूर्ण इनिंग त्या स्पर्धेची केली त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. दर्शकाला वेग आलाय. नवीन फलंदाज म्हणजे इनेट नंबर 4 वरती निकेश भोईर. इनेट नंबर 4 वरती हिमांशू मात्र लवकर बाद झाला. हितेश भोईर एक आक्रमक फलंदाज. सर्वात लाडका खेळाडू काकांचा मैदानावरती. रीव अशा माध्यमामध्ये दडपण आहे ते दडपण झुंगारण्याचा प्रयत्न नाही झाला. गोलंदाजीमध्ये अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक करेन मी गोलंदाज रोहन पाटीलचं. कारण मागच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये तब्बल 35 धावा आल्या होत्या. जेव्हा रोहनकडे चेंडू दिला ना तेव्हा 35 धावा होत्या. थोडंसं दडपण होतं. फलंदाज दोन्ही मात्र फॉर्ममध्ये होते. फलंदाज दोन्ही रिदममध्ये होते आणि त्यावेळी धावा भरपूर आल्या. मात्र त्या दबावाला झुंगारून ट्रिमेंडस प्रेशरला झुंगारून त्याच्यावरती मात करून अक्षरशः पेटून उठला गोलंदाज. सच अ ग्रेट बॉलिंग. त्याची लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी सच अ ग्रेट बॉलिंग. ओव्हर द विकेट लेग ग्लास केला चेंडूला. यामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तो पॉइंट. या स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा पलीकडं पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ 4 रन्स. षटकाची होते सांगता. दिस इज अ व्हेरी गुड फिनिश. 3 षटकाची सांगता झाली. 2 षटकामध्ये 35 आणि या षटकामध्ये धावा आमचे स्कोर आम्हाला सांगतील
48 धावा धापा एकूण आपण पाहतोय चांगली धावसंख्या मैदानावरती. थँक्स सर मच्छिंद्र पाटील सर. इथे पाहतो जयदास दादा डोंगरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. सन्मान्य वासुदेव तांडेल साहेब, नाता उलवेकर साहेब, आपण इथे आलेला आहात, आपले स्वागत आहे. कानपोली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व सरपंच मदनदादा मते यांचं आगमन झालेलं आहे. रवी शेठ पाटील, संजय पाटील, कैलाश पाटील, एकेकालचे नामवंत क्रिकेटर कैलाश पाटील, अनिल पाटील यावा पण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर साहिल ट्रान्सपोर्ट हिची प्रतिष्ठान देसाईचे पुरस्कर्ते सन्माननीय गणेश उलवेकर आणि रामदास भोईर यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्याचबरोबर अथर्व 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते वल्लभ नाईट स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून येणाऱ्या 22 ते 28 तारखेला येणार आहे ते भोलानाथ शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं. आणि साहिल प्रभाकर शेठ तांडेल कॅप्टन मॅटर ग्रुप शेतकऱ्यांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ओ टू मच्छिंद्र पाटील सर. 48 धावा पहिल्या षटकामध्ये 13 धावा P1 मध्ये आल्या. या षटकामध्ये देखील 13 आल्या. मात्र जे दुसरे षटक थोडंसं मागणं ठरलं करत त्या षटकामध्ये तब्बल आल्या होत्या चेतनच्या 22 धावा. षटकाची होती सांगतात धावफल करते धावा गरीब बाजारात 2:48 धावा. 48 लॉस ऑफ द 2 विकेट्स. कंप्लीशन ऑफ द थर्ड ओव्हर. यू आर वॉचिंग पालेश्वर ट्रॉफी 2024 सीझन सेकंड एडिशन सेकंड आपण पाहतोय. आणि याची 4थी रात्र या प्रेक्षकांमध्ये क्रिकेटची मांदी आली. आज देखील पर्वणी आहे प्रेक्षकांसाठी. 10 संघ आज देखील स्पर्धेमध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज वेगवान गोलंदाज विराज पाडी. शेवटचा षटक डेट षटक. ओ लाईन बघावी लागेल. पंच आम्हाला इशारा करते इट्स अ वाईड बॉल. सच अ ग्रेट बॉलिंग. मागच्या काही षटकामध्ये मागच्या काही वर्षामध्ये गोलंदाजांना आम्हाला खूप एंटरटेनमेंट केलंय भरपूर स्पर्धेमध्ये. मध्ये पहिल्या चेंडूची लाईन मिस करतोय आणि धावसंख्या धापकाधी फ्लाय होते ती 49 यावरती पोहोचत असताना 49 चांगली धावसंख्या. फायटिंग टोटल झाली मैदानावरती. कारण चेंडू कनेक्ट लवकर होते, बाहेर देखील लवकर जातोय, धावा होतात. एच आणि चेंडू मात्र 52 चेंडूला बॅकअप दिलाय. दोन्ही फलंदाज एका सेंडला स्ट्राईक घ्यायची होती. हितेशला थोडासा नाराज झाला. हितेश कॉलिंग झाली नव्हती. एक धाव घ्यायची होती आणि थोडासा हितेश नाराज झालाय. बघा किती नाराज झालाय मैदानावरती. आमच्या समोर मॉनिटर असताना तर प्रत्येक चित्र आम्ही सांगितलंच तुम्हाला. मात्र फलंदाज बाद. हितेश इज वॉकिंग बॅक. अजून एक धक्का 49 वरती. तिसरा धक्का डीजे. मात्र मैदानावरती राहणार आहे. मोरेश्वर बाद झालाय. हितेश राहील मैदानावरती. तर त्याची बॅट हवेमध्ये एक्झॅक्टली होती. तेच चित्र पंचाने पाहिलं. व्हेरी गुड जॉब जंटलमॅन. बॅट त्याची वरती होती. इशू पवारनं आम्हाला सांगितलं इट्स इज गॉन ॲब्सोल्युटली गॉन. तर त्याची बॅट बाहेरच होती. त्याने ती बॅट आतमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये टाकली नव्हती. ग्राउंडिंग केली नव्हती माफ करा. आणि त्यातपर्यंत फलंदाज बाद झाला. हितेश खूप चिडला होता. आता बघायचंय तो किती पेटून उठणार मैदानावरती. हे फार महत्वाचं आहे.
धावफलकाची धाबा स्थिर राहिलेली धावसंख्या 51 धावसंख्या 49. काही चेंडू या षटकातील असणारे शेवटचा षटक आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना. मोरेश्वर बाद झालाय. बघायचं हितेश किती अटॅकिंग फलंदाजी करणार. चांगला फलंदाज आहे. लवली शॉट हेच त्याला करायचं होतं म्हणून तो चिडला होता आणि त्याने चिड दाखवली मध्ये होती. पेटून उठला अक्षरशः 6 धावांसाठी. ओरपी चेंडू जर तुम्ही फेकलेत ना हे गोलंदाजा फलंदाजा समोर तर तुम्हाला रात्रभर अशीच फटकेबाजी करेल. ओरपी चेंडू समोर ठेवला चेंडू आणि खूप चांगलं एक्झिक्युशन दाखवलं हितेशनं आणि षटकारानं मात्र धाबा येत असताना वाराच्या वेगाने धाबांचा सुलसुलाट आपण पाहतो. 51 धावा धाबलकावरती आल्यात त्या आता 55 55. थोडंसं उशीर नको प्लीज. जास्त उशीर होते मैदानावरती लक्षात असू द्या कारण आज 10 संघ आहेत. 4 षटकांचे सामने आहेत त्याच मुले ठेवलेत कारण वेळेचं बंधन आहे. तुम्हाला रेस्ट्रिक्शन आहेत. जेव्हा गरज असेल कानपोली संघात टीम मीटिंग करा. अनावश्यक वेळ वाया घालवू नका प्लीज. देर इज अ टाइम रिस्ट्रिक्शन सो प्लीज वी कॉपरेट विथ अस अबाउट टाइम मॅनेजमेंट. ना बॅक टू क्रिकेट. 55 धावा हितेशने अटॅकिंग फलंदाजी सुरू केली. जबरदस्त फलंदाजी धावा आल्यात मैदानावरती. फायटिंग टोटल ऑन साइडला वॉट अ शॉट. ट्रिमेंडस स्ट्रोक आणि सीमा पलीकडं अजून एक षटकार. स्क्रीन आमच्या बाजूलाच आहे. मी आता बघितले संदीप सर एक्झॅक्टली 24 इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून कारण जिथे 24 इव्हेंट लाईव्ह असतात तिथे आपल्या मॉनिटर देतात ते आणि स्क्रीन आमच्या बाजूलाच एक्झॅक्टली. खूप चांगलं चित्रीकरण. अजून एक षटकार बघायचं हितेश किती पेटून उठणार. 2 षटकार लावलेत त्याने मैदानावरती. ओ याले कनेक्टिंग वेल नाहीये. चेंडू टावायचा शॉर्ट लेगला 1 धाव 2 धाब्याचं मानस. चुकीचं क्षेत्ररक्षण. किती डॉमिनेट केले क्षेत्ररक्षकांना. 2 धावा. रोहन चेंडू खाली आला होता. रोहनकडून अपेक्षा नव्हती मैदानावरती तर एक चांगला खेळू आहे. एक चांगल्या दर्जाचा खेळू आहे त्यामुळे चुका होतात मैदानावरती आणि चुकांचं प्रायचित धावांमध्ये होतंय. धावांचा वेग वाढतोय मैदानावरती. धावांचा अक्षरशः सुलसुलाट आणि 51 धावा धाबलकावरती. 60 ते 63 धावा. जबरदस्त अटॅकिंग म्हणजे मागच्या 2 चेंडू 2 षटकार. हितेशच्या बॅटमधनं पूल केलाय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा पलीकडं फन लेग रिझन क्लिअर करत असताना अजून एक षटकार. 3 षटकार 2 डबल मगाशी पाहिले. तब्बल 20 धावा कुठल्यात मागच्या 4 चेंडूमध्ये. 500चा बॅटिंग साईज दाखवलाय आणि मगाशी तो बाद झाल्यानंतर का चिडला होता ह्याचं उत्तर दिलं त्याने मैदानावरती. व्हॉट अ बॅटिंग. सुपर बॅटिंग फ्रॉम द हितेश वर. इज ऑन द लिटरली फायर आणि धावसंख्येला 11 मैदानावरती. या षटकातील चेंडू राहिले ते आता एकच फायनल डिलिव्हरी. धावसंख्या धाफा होती 69 69 आणि यावेळी मात्र गुड फिनिश. Yes, this is a good finish. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया हितेश. एखादा फलंदाज जर बाद झाला तो किती चिडतो आणि तो किती पेटून उठतो मैदानावरती हे त्याने दाखवलंय मैदानावरती. मागच्या 5 चेंडूमध्ये त्यानं 4 षटकार दाखवले आहेत. व्हॉट अ ट्रेमेंडस बॅटिंग अँड व्हॉट अ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फ्रॉम द हितेश भोईर. धावसंख्या वेगाने सरकली. 75 धावा आणि 76 धावांचं लक्ष मैदानावरती. व्हॉट अटॅकिंग बॅटिंग. मी मगाशीच म्हटलं होतं काकांचा अत्यंत लाडका खेळाडू हितेश आणि त्याने मात्र अक्षरशः जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी केली आणि 75 धावा काढून 76 धावांचा मोठा लक्षाचा पाठलाग करावा लागेल तो कानपोली संघाला. अतर बेलबान कानपोली संघ जो आमचे बोलनाथ पाटील सध्या विद्यमान सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून संघ येथे पुरस्कृत केले आहेत. धन्यवाद. थँक्स सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर. एक नामवंत क्रिकेट समालोचक त्यांचा आपण आता आवाज ऐकला. यानंतरचा आवाज ऐकणार आहोत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहे संदीप पाटील सर. परंतु ज्या प्रकारे मच्छिंद्र पाटील सरांनी आता हितेशची अतिशय खूप प्रशंसा केली आणि त्यांनी तशी साजेशी केली लागोपाठ 4 षटकारांची आतषबाजी त्याच्या फलंदाजीतून झालेली आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने इथे आम्ही पाहतो साहिल ट्रान्सपोर्ट रिची प्रतिष्ठान देसाईचे जे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय गणेशदादा उलवेकर रामदास भुईर यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल आणि त्याचबरोबर साहिल प्रभाकर शेठ अंदेल कॅप्टन मॅटर ग्रुप यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 2000 टोटल 2000 रुपयाचा कॅश प्राइज या फलंदाजाने जिंकलेला आहे. हा स्पर्धेचा 5वा दिवस आहे.
यानंतरची लढत असेल जयदुर्गा मुरबी विपक्ष भैरवनाथ विचुंबे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. जयदुर्गा मुरबी आणि विचुंबे शेवटचा पुकार. आमच्या समवेत इथे पाहतो दिनकर बारसे कमिटी प्रतिनिधी आहेत, प्रवीण उल्वेकर आहेत, किरण उल्वेकर. खूप मेहनत आहे सर्वांची. विकास इथे आज जोडले गेलेले आहेत आमच्या समवेत. विराज तांडेल. खऱ्या अर्थाने पालेबुद्रुक पालेश्वरीच्या सर्व सहकाऱ्यांची कौतुक करावे लागेल. तर नाणेफेकीसाठी जयदुर्गा मुरबी आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण खऱ्या अर्थाने पाहतो भैरवनाथ विचुंबे शेवटचा पुकार आहे तुमच्यासाठी. एका बाजूला मैदानामध्ये आम्ही पाहतो साईल ट्रान्सपोर्ट डीची प्रतिष्ठान प्रथमतः देसाई फलंदाजी करत असताना मोठं आव्हान उभं केलेलं आहे. तो अथर्व 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघासमोर. निश्चित स्वरूपात दोन्ही क्रिकेट संघ अतिशय तुल्यबल आहेत आणि दोन्ही संघाचे पुरस्कर्ते अर्थात कानपोली क्रिकेट संघाचा जर विचार केला अथर्व अर्थात भोलानाथ शेठ पाटील यांच्या सुपुत्राच्या नावाने हा संघ खेळतो आणि त्यांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेला प्रथम क्रमांकाचा कॅश प्राइज त्यांनी पुरस्कृत केलेले आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू महागुरु. थँक्यू मच्छिंद्र पाटील सर. अविनाश पाटिल टीम है आपकी? ओके ओके यस वेलकम अविनाश. तो मुरबी टीम कैप्टन आइए टॉस के लिए प्रस्थान कीजिए. यह सर्वेश आ रहे हैं. तर नाणेफेक इथे केली जाणार आहे. नाणेफेक मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. चंद्रकांत भोईर पडगे आणि प्रभाकर शेठ पाटील वलप या प्रभाकर दादा यायचे. आपण नाणेफेक इथे करूया. एका बाजूला जयदुर्गा मुरबी आणि भैरवनाथ विचुंबे. विचुंबे म्हटला तर आमचे परम मित्र बलिराम शेठ पाटील विद्यमान उपसरपंच विचुंबे. त्याचबरोबर प्रमोद दादा भिंगारकर सरपंच आहेत. आमचे मुन्ना एकच राई मुन्नाभाई यांच्या गावातील हा संघ. दादा नाणेफेक आपण करायचे. हाँ यस थैंक यू महागुरु. चलेंगे मैदान की तरफ. तमाम के दर्शक यहाँ पर इस मैच का मनोरंजन करते हुए, लेकिन जीत के लिए तकरीबन 76 रनों की जरूरत. 76 टू विन. टारगेट काफी बड़ा है लेकिन नामुमकिन नहीं क्रिकेट की भाषा में. देखा जाए तो जिस तरह से कानपुली टीम और सामने यहाँ पर देसाई टीम, लेकिन देसाई टीम ने आज कोई कसर नहीं छोड़ी इस मैदान के अंदर. बहुत ही उम्दा खेल आज पहली बल्लेबाजी करते हुए नजर आई थी. रोहित जब आउट होने के बाद डगआउट की तरफ बैठ चुका था, लेकिन जिस तरह से थर्ड अंपायर की तरफ से कॉल किया गया, लेकिन वापस रोहित को बुलाया गया अंदर. लेकिन जैसे मैदान के अंदर प्रस्थान किया रोहित ने, वहां पर छक्कों की आतिशबाजी. काफी रन बरसे उस ओवर में. तकरीबन 75 के ऊपर पहुंची देसाई टीम. लेकिन अब इस टारगेट को तोड़ना है तो निश्चित तौर पे हर बल्लेबाज यानी कि जो दो सलामी के तौर पे बल्लेबाज आए हैं आदेश मते और साथ ही साथ चेतन पाटिल, इन दोनों बल्लेबाजों को यहां पर लंबी पारी खेलनी होगी. ताकि मच्छिंद्र पाटिल सर है हमारे साथ. आज कल की रात की बात है और बिल्कुल ये रनर अप टीम रही थी गावदेवी चषक धरना के टूर्नामेंट की. क्या खेल दिखाया था, यानी कि क्या गेंदबाजी की थी. लेकिन आज वो गेंदबाजी कहां पर गई जो उस मैदान के अंदर थी वो नहीं दिखी. लेकिन यहां से चेतन पाटिल के बल्ले से आता हुआ यह पहला बहुत ही बेहतरीन छक्का. आपकी बात के चेतन पाटिल दमकम है इस टीम के अंदर. मानो टारगेट बड़ा है लेकिन नामुमकिन तो नहीं है, क्योंकि जो आत्मविश्वास लेकर है जब कानपुली टीम उतरती है, एमआरडीसी विभाग की सबसे ताकतवर टीम मानी जाती है. क्योंकि कल ही सेमीफाइनल के दौर में बामन डोंगरी जैसी टॉप ऑर्डर के टीम को इसी टीम ने कल रात को शिकस्त दी थी. 1:30 बजे, रात को 1:30 बजे बामन डोंगरी टीम को हराने में कामयाब रही थी ये कल टीम. लेकिन ये देखिए छक्के के बाद तुरंत चौका आता हुआ
टोटल यहां से बढ़ता हुआ 12 के ऊपर। अंतिम गेंद बची हुई है इस ओवर की। गेंदबाजी में मयूर म्हात्रे है, पहला और मयूर म्हात्रे की तरफ यहां पर सौंप दिया है। सुखदेव काका की यह सेना इस मैदान के अंदर लड़ती हुई नजर आ रही है। एटम ओवर द विकेट से मारा किया, लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग, शॉट फाइन, बिल्कुल तैनात था, लेकिन इस मर्तबा 2 रन दौड़कर पूरे किए। मानो वहां पर 2 रन उन्होंने बचाए हैं, क्या फील्डिंग की है मोनेश ने। और इसी के साथ टोटल 2 से आगे आता हुआ 14 रनों के ऊपर। तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मदन मते साहेब यांचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय राजेश शेठ पाटील आपणही व्यासपीठावर यावं, आपलं पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सरचे स्वागत करतो। दीपकदादा उलवेकर खऱ्या अर्थाने इथे उपस्थित आहेत, माजी ग्रामपंचायत सदस्य, आपलं स्वागत। आणि चंद्रकांत भोईर साहेब पडगे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे। त्यांचा मी पालेश्वरी आमच्या कमिटी 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य, तुमचा आभार। आणि जयदास ढोंगरे यांच्या वतीने सुद्धा 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। और टू कमेंट्री बॉक्स संदीप पाटिल सर। तो अभी भी जीत के लिए तकरीबन 18 गेंदें बची है और 62 यानी कि 62 रनों की जरूरत है। टारगेट बड़ा जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है। इन्हें देखा जाए तो कहीं ना कहीं निश्चित तौर पे जिस तरह से ये 62 रन बनाने हैं तो बहुत ही लंबी पारी खेलनी होगी किसी एक बल्लेबाज को, खासतौर पे आदेश मते जिनके अंदर काफी दमकम, लेकिन चेतन भी काफी फॉर्म में इस साल चल रहा है। लेकिन देखेंगे गेंदबाजी के तौर पे प्रवीण म्हात्रे आए हैं, खुद टीम के कप्तानी के तौर पे है और बिल्कुल प्रवीण म्हात्रे का इस्तेमाल दूसरी ओर में किया गया है। दर्शकों की तादाद बढ़ रही है, देखिए उस एरिया में काफी दर्शक ही दर्शक दिख रहे हैं। वहां पर ऊंचाई के ऊपर दर्शक पूरी तरह से एंजॉय करें इस मैच को। 10 टीमें आज खेलती हुई नजर आएगी, लेकिन यहां से ये मिस टाइमिंग है और बिल्कुल हितेश ने, रोहित ने वहां पर, हितेश वहां पर थे और ये लिया कैच। पहले विकेट का यह पतन होता हुआ, यानी कि आदेश मते आउट हो चुके हैं। ये पहला झटका लग चुका है टीम कानपोली को। कानपोली टीम के बिग सपोर्ट में हमेशा रहते हैं हमारे परम मित्र कैलाश शेठ पाटिल, यदि यहाँ पर आए हैं तो कैलाश शेठ स्वागत है आपका भी। काफी एंजॉय किया था कल उन्होंने रात को, कानपोली टीम जब जीत रही थी तो। ये अच्छी गेंद थी, स्लोअर गेंद थी, ये चतुराई रहती है हर एक गेंदबाज के। आजकल तकनीकी तौर पे गेंद का इस्तेमाल किया जाता है। जब बल्लेबाज उफान के ऊपर होता है तो निश्चित तौर पे उसे कैसे रोक लगाया जाए। आजकल गेंदबाज काफी ये ऐसे गेंदों का इस्तेमाल करते हैं, लेकिन थोड़ी सी ओवर पिच इस गेंद को मोहर लगा दी 6 रनों की। छक्के के साथ स्कोर में तब्दीली होती हुई 20 के ऊपर यह पहुंचता हुआ टोटल तकरीबन 76 रनों का लक्ष्य है। काफी बड़ा टारगेट दिया था देसाई टीम ने, लेकिन दमकम है इस टीम के अंदर। पहले ओवर में मानो जितने रन 20 के ऊपर रन यदि आते तो निश्चित तौर पे ये इस मैच में रोमांच, लेकिन अभी भी वक्त डाला नहीं है। लेकिन ऐसी गेंदे मिस करे हो, ये देखिए बेल्स चमक रही है, लाइट जल रही है, लेकिन किस्मत अच्छी है, किस्मत मेहरबान है इस समय रोहित की। देखिए गेंद बेल्स गिरी ही नहीं। वहां पर विकेट कीपर मोरेश्वर भी संभ्रम में पड़े थे कि ये क्या हुआ। उनको मन भी मन कर रहा होगा कि हाथ लगा के गिराओ, ये भी उनके मन के अंदर आई होगी बात, लेकिन मचिंद्र पाटिल सर ऐसा नहीं कर सकते हो। ये देखिए यहां पर विकेट
हो चुके हैं। अब मैदान के अंदर आप आने वाले बल्लेबाज हैं निखिल पाटिल। पचिंद्र पाटिल इसे नहीं भूल सकते आप, क्योंकि यही वो खिलाड़ी था, इसकी वजह से कल ये कानपुली टीम फाइनल खेली थी गावदेवी चषक धरना की, क्योंकि रोडपाली बना मुकाबला था कानपुली का, सेमीफाइनल का मुकाबला। अंतिम एक गेंद में 6 की जरूरत थी, तो छक्का इसी बल्लेबाज ने लगाया था। तो ऐसे कभी कभी किस्से होते हैं, लेकिन इस वक्त वो टीम नहीं दिखाई दी। आज कानपुली यहां पर इस मैदान के अंदर ये नजदीक है उन्हें, लेकिन वो टीम वहां पर अपील जरूर हो चुकी है और ये तीसरे अंपायर की तरफ रेफर किया गया है। ईशु कोहली का काम बढ़ चुका, आइए दौड़ दिया, चेक किया जाएगा। अनिल टेंबे सर है। यस, तर व्यासपीठावर आम्ही पाहतो प्रभाकर शांताराम पाटील वल, प्रभाकर शेट्टी ते उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने ओम साईराम ट्रान्सफरचे ओनर्स आहेत आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहे. तर एका बाजूला स्पोर्ट्स सायकल आम्ही पाहतो पालेबुद्रुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती कुसुमताई अविनाश उलवेकर यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेली आहे. आम्ही टू व्हीलर बाईक पाहतो शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे खानाव यांच्या वतीने पुरस्कृत केलेले आहेत. सर्वच्या सर्व ट्रॉफ्या सन्माननीय प्रकाश बोईर पेंदर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. यस बिल्कुल. तो यहाँ से तीसरे अंपायर इस वक्त चेक कर रहे हैं कि बल्लेबाज आउट है या नहीं, इसे देख रहे हैं. जल्द से जल्द डिसीजन आपकी तरफ पहुंच पाएगा. यस, इट्स आउट है. तो निखिल यहां से पॉलिन की तरफ वापस आते हुए अब 12 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए तकरीबन 56 रनों की जरूरत है. ये काफी टारगेट बड़ा बन चुका है अब कानपुली टीम के सामने. इस वक्त सुखदेव काका खुद गेंदबाजी के लिए आ चुके हैं. टेनिस क्रिकेट विश्व में जिनका आदर्श नाम लिया जाता है और क्रिकेट के लिए यहां पर बहुत कुछ उन्होंने किया है. तो जरूर वही सुखदेव काका इस समय गेंदबाजी के तौर पे. आज देखिए ये फक्र की बात है, आज इस टीम में काका के साथ उनके पोता भी खेल रहा है ऋषि म्हात्रे. यानी कि देखा जाए तो प्रमोद म्हात्रे जो काफी एक काल में बहुत ही बड़ा नाम टेनिस क्रिकेट विश्व में, प्रमोद म्हात्रे ऋषि म्हात्रे का. लेकिन आज ऋषि हमारे बीच नहीं है. आज भी वो यादें ताज़ा होती है जब देसाई टीम खेलने के लिए उतरती है. तो लेकिन प्रमोद म्हात्रे के सुपुत्र आज इसी टीम में खेलते हुए हम देखते हैं, वो भी एक खुशी की बात नजर आती है सामने. ऋषि एक अच्छे बल्लेबाज और गेंदबाज भी हैं, काका के साथ अच्छा खेल वो करते हैं. तो देखेंगे काका की यहाँ से ये अच्छी गेंदें नजर आई, 2 जिसमें तकरीबन 1 ही रन कच किया उन्होंने. कृष्णा है, कृष्णा पाटिल, लेकिन यहां से 1 ही रन. अब इस मैच में देखिए दर्शक भी थोड़े से चल विचल कर रहे हैं, क्योंकि औपचारिकता से अब यह बड़ा मैच नजर आने लगा है. ताकि शुरुआती में देसाई टीम पूरी तरह से हावी हो चुकी थी, प्रेशर पूरी तरह से देसाई टीम ने कानपुली टीम के ऊपर डाल दिया था. लेकिन उस प्रेशर से कानपुली टीम उभरते सामने ही नहीं आई, क्योंकि कोई भी गेंदबाजों का बोलबाला यहां पर नहीं चला. काफी महंगे साबित हुए हर एक गेंदबाज इस मैदान के अंदर, क्योंकि आज सुधीर पाटिल की अनुपस्थिति नजर आई है. क्योंकि जब निर्णायक खिलाड़ी नहीं रहता है, सेनापति नहीं होता है, तो टीम चल बिचल होने लगती है. और बिल्कुल आज सुधीर पाटिल का ये बड़ा झटका मिला है इस कानपुली टीम को. मेरे ख्याल से थोड़ा सा अनुभव कम पड़ा इस टीम के लिए. 7 गेंदों में 49 की जरूरत, इसमें 1 गेंद और डॉट हो चुकी है. अब 6 गेंदों में 49 की जरूरत है.
6 चेंडू आणि 49 धावांची गरज असणार आहे अथर्व गावदेवी कानपोली क्रिकेट संघासाठी. थँक्यू संदीप पाटील सर, अतिशय चांगल्या प्रकारे ते माहिती. परंतु आपण संघ पाहतो साहिल ट्रान्सपोर्टचा रिची प्रतिष्ठान देसाई संघासाठी गोलंदाजांना स्वर्ण संधी आहे. लागोपाठ 2 विकेटसाठी साहिल प्रभाकर शेठ तांडेल कॅप्टन मॅटर ग्रुप पाले बुद्रुक यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ओटो कमेंट्री बॉक्स. क्या बात है, जबरदस्त. तो साहिल ट्रांसफर के मालिक उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं जिस तरह से इस टीम को उन्होंने पुरस्कृत किया है और अच्छा काम भी किया है. बहुत ही अच्छा खेल भी उन्होंने इस मैदान के अंदर दिखाया है. और अभी अभी मैंने जिनका जिक्र किया था सुखदेव काका के पोते अब इस मैदान के अंदर गेंदबाजी के तौर पे आ चुके हैं. ऋषि म्हात्रे. तो जरूर 6 गेंदों में जीत के लिए रन चाहिए, 49 रन. अगला मैच अब दर्शक वही उम्मीद में है महागुरु कि अब अगला मैच मुरबी बनाम विचुम्बे के बीच में अब वो तो मैच अच्छा देखने को मिले, क्योंकि पहला भी मैच एक तरफा नजर आया. वलवली बनाम इनानपुरी, उसमें इनानपुरी ने जीत दर्ज की. यह दूसरा मैच है, 10वीं मैच खेलने वाली है. पहली गेंद यह था वह छक्का. बल्लेबाज इस वक्त चेतन पाटिल. अब छक्के के साथ टोटल 5 गेंदों में रन चाहिए, तकरीबन 43 रन. अब यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति. 4 गेंदों में 43 रन. पूरी तरह से इस मैच के ऊपर हावी होती हुई नजर आ रही है साहिल ट्रांसपोर्ट रिची प्रतिष्ठान देसाई टीम. ये वाइट करार अंपायर अनिल टेम्बे सर इनकी तरफ से. अतिरिक्त के रूप में 1 रन. टीम का टोटल 1 से आ गया था वह 34 रन. एक और बेहतरीन, एक और बिग हिट चेतन पाटिल के बल्ले से. नेवाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा संगनायक सुद्धा आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तो देखिए यहां से अब 3 गेंदों में 37 रन चाहिए, यानी कि ये टारगेट जो था दिखने में बड़ा लग रहा था, लेकिन तोड़ने के लिए यदि लग जाते तो टूट भी सकता था. लेकिन जो 2 और आए ना देसाई टीम की तरफ से, वो निर्णायक नजर आए, क्योंकि दूसरा और प्रवीण मात्रे का सिर्फ 6 रन देने वाला और उसके बाद सुखदेव काका का वो तीसरा और 7 रन देने वाला. उसमें कहीं ना कहीं यहां पर चल बिचल होती रही कानपोली टीम, क्योंकि उस 2 ओवरों में यदि 30-35 रन भी आते तो भी मैच बन पाता. लेकिन यहां से आप पूरी तरह से मैच के ऊपर हावी हो चुकी है टीम देसाई. अब 2 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 36 रन चाहिए. बैकफुट के ऊपर जरूर आए थे, लेकिन इस मर्तबा ये गेंद काफी आउटसाइड टू ऑफ स्टंप थी. वाइट करार देते हुए अंपायर के साथ इस वक्त अनिल टेम्बे और जीवन गावंड है मैदान के अंदर. रिवर्स खेलने की कोशिश, हितेश वहां पर मौजूद है. रन यहां पर लेने की कोई उम्मीद बिल्कुल रन लेने यहां पर चाहिए नहीं, क्योंकि यहां से फायदा भी नहीं है. तो अंतिम गेंद हम ही खेलेंगे इस सोच में है चेतन पाटिल. तो 1 गेंद और जीतने के लिए तकरीबन 35 रन चाहिए, 35 टू विन. और ये देखिए एक और बेहतरीन बिग हिट, 6 रन. और इसी के साथ ये मुकाबला तकरीबन 29 रनों से जीता है टीम देसाई ने. अभिनंदन टीम देसाई, हार्ड लक टीम कानपोली. थँक्स संदीप पाटील सर. अतिशय एक बिग फाईट आपल्याला बघायला मिळाली. एका बाजूला साईल ट्रान्सफर रिची प्रतिष्ठान देसाई, विपक्ष अथर्व 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघ. आणि या लढतीमध्ये देसाई क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली, विजय प्राप्त केलं. तुमचा मी पालेश्वरी कमिटीच्या वतीने अभिनंदन करतो. कानपोली क्रिकेट संघ तुमचा मनपूर्वक आभार. व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे की ज्यांच्या वतीने या स्पर्धेला सर्वचे सर्व सामनावीर जे गौरव चिन्ह आहे ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले आहे
की पालेबुद्रुक येथील आदरणीय व्यक्तिमत्व विश्वास शेठ पवार साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आमचे महेश